मित्रो, उत्साह कसा वाढवावा, उत्साह कसा टिकून ठेवावा आणि उत्साहाचं काय महत्त्व असते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. मित्रो, मनामध्ये नकारात्मक विचार, नकारात्मक कल्पना, नकारात्मक भावना, नकारात्मक व्यक्ती जाऊन बसलेले असतील तर ती माणसं कधीच उत्साहाने जगू शकत नाहीत. म्हणून शरीरामध्ये नाचलेला भाग जसा काढावा लागतो तसं मनामधले हे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना आणि नकारात्मक बाबी शब्दक्रियेच्या माध्यमातून काढून टाकावे लागतात. सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक विचाराच्या बळावर ते काढून टाकावे लागतात. घरामध्ये दुर्गंधी ठेवून जसा सुगंध अनुभवता येत नाही तसा मनामध्ये नको ते ठेवून उत्साह अनुभवता येत नाही. हे जगाचं सत्य आपण कधीतरी समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर हे समजून घेऊ शकलो नाही तर जगण्यामधला उत्साह आणि आनंद आपण अनुभवू शकणार नाही. म्हणून हे तुमच्या समोर मी विचार ठेवण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ तुमच्या अख्ख्या आयुष्यासाठी उपकारक ठरणार आहे. मित्रो, उत्साह ही नैसर्गिक देण आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे ही उत्साह ही नैसर्गिक देण आहे हे तुमच्या लक्षात येते जेव्हा आपण बालक पाहतो. तो बालक ज्या दिवशी तो फक्त त्याच्यात काहीतरी आजार नसावेत, फक्त त्याला ज्या दिवशी त्याला कुठलाही आजार नाही आहे, जेव्हा तो आजारी नाही त्यावेळेस किती उत्साहानं तो हात हलवतो, पाय हलवतो, नाचतो आणि आपल्या सहवासात आलेल्या माणसाकडे बघून किती उत्साहानं असा हसायला लागतो. जेव्हा तुम्हाला मी एक उदाहरण देतो की लहानपणी आम्ही जे अनुभवलेले पाहिलेलं आहे की त्या बाळाला पाळण्यामध्ये टाकलं जायचं आणि त्याच्यावर अशा झुंबर टाईप लावलं जायचं. तो त्याच्याकडे बघून असा हात पाय असं मस्त हलवायचा आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, जो उत्साह आहे, जी प्रसन्नता आहे, जे चैतन्य आहे, ते पाहण्यामध्ये एक विलक्षण आनंद वाटायचा. ही म्हणून म्हटलं ही नैसर्गिक देण आहे. त्याला कुठले विचार कोणी शिकवले नाहीत उत्साही कसं राहावं. त्याला काही कोट्यावधी रुपये त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाकले नाहीत आणि त्याला त्याचं काही माहिती नाही. म्हणजे पैशामुळे उत्साह राहत नाही हे लक्षात आलं यावरून. तो असा कुठला विचार करत नाही आपल्याबद्दल. नकारात्मक विचार कोण करतोय, काय करत आहेत, काय कटकारस्थान करत आहेत, ते बालक कुठलाच विचार करत नाही नकारात्मक. तो नकारात्मक विचारही त्याच्या मनाला स्पर्श करत नाही, म्हणून तो उत्साही राहतो. नकारात्मक विचार ही आपली निर्मिती आहे. नकारात्मक भावना ही आपण केलेली निर्मिती आहे. नकारात्मक कल्पना ही आपण केलेली निर्मिती आहे. आणि या नकारात्मकता जशी घाण निर्माण आपण करतो, त्याचा दुर्गंध आपल्याला सहन करावा लागतो, तसं नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना निर्माण करणं म्हणजे ही आनंदामध्ये, उत्साहामध्ये विरंजन घालणारी बाब आहे. ती दुर्गंधी आहे. ती जोपर्यंत आपण दूर करू शकणार नाही तोपर्यंत आपण उत्साही आणि आनंदायी जीवनच जगू शकणार नाही. आपणच निर्माण केलेलं भय, काल्पनिक स्वरूपाचा आपणच भय, आणि ज्याला काही गमवायची भीती नसते ना, ज्याला काही गमवायची भीती नसते ना, ती माणसं उत्साहाने जगतात. ज्याला गमवायची भीती असते ती माणसं सातत्यानं घाबरून 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 जगतात. हे घाबरून घाबरून जगणारी माणसं उत्साहाने नाही जगू शकत. अरे वार तर होणारच आहेत. आपण पळलं तरी वार होतात आणि सामना केलं तरी वार होतात. सामना केलं तर वार होतात ते छातीवर, आणि घाबरून पळून जाऊ लागलो की वार होतात पाठीवर. वार तर होणारच आहेत. म्हणून
न हारता आपण जीवन जगणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि आपण नकारात्मक विचाराला कुठे थारा न देता सकारात्मक विचाराची सातत्यानं साधना करणं, हिम्मत ठेवून वाटचाल करणं, आपला उत्साह आपल्या हिमतीवर अवलंबून आहे. हिमतीशिवाय किंमत नाही मित्रांनो. जिंदगी में संकट का हर दरिया पार भी होगा, थोड़ी सी हिम्मत रखिए, देखना एक दिन चमत्कार भी होगा. जिंदगी में संकट का हर दरिया पार भी होगा, थोड़ी सी हिम्मत रखिए, देखना एक दिन चमत्कार भी होगा. या विचारावर तुमचा प्रचंड विश्वास पाहिजे, प्रचंड विश्वास पाहिजे. आतून अशा प्रेरणादायी विचाराने तुमचा अंतःकरण असा भरून गेलं पाहिजे. हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है, असे एका कवीने म्हटलंय. हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है. मित्र हो, तुम्ही हार मानून बसू नका. सगळं संपलंय म्हणून बसू नका. आता आपण काहीच करू शकत नाही असं म्हणून बसू नका. आपलं नवविश्व आपण निर्माण करू शकत नाही असं म्हणून बसू नका. लात मारेल तिथं पाणी काढण्याची हिम्मत तुमच्यात आहे. तुमच्यात प्रचंड क्षमता, प्रचंड कौशल्य, प्रचंड शहाणपण आहे. त्याला प्रज्वलित करा आणि मोठ्या उत्साहाने, मोठ्या दिमाखाने, आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करा. ध्येय ठरवा. ध्येयाचा दिशेनं तुमचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक तुमचा जीवनातला वेळ जसा देणं गरजेचं आहे, तुमची क्षमता देणं गरजेचं आहे, तुमचं कौशल्य देणं गरजेचं आहे, तुमचं क्षाणपण देणं गरजेचं आहे. तुमचं जे जे काही संचित तुमच्याकडं आहे त्या संचिताचा उपयोग तुम्ही जर जीवनातल्या अभावाला दूर करण्यासाठी केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये संचित हेच तुमचं सामर्थ्य ठरणार आहे. संचिताला उपयोगात आणायला त्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात करा मित्रांनो. काही जण आता माझं संपलंय, मी पराभव झालो, आता काय करू, डोळ्यापुढे दिवसा अंधार आणून जगतात मित्रांनो. काहीच लागलं. तुम्हाला मी हे एक गोष्ट सांगेल. विजय आणि पराजय येतात आणि जातात. मनाला लावून घ्यायचं नसते. उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते. पुन्हा यशासाठी सिद्ध व्हायचं असते. अडचणीचे पर्वत पार करून यश खेचून आणायचं असते. पुन्हा यशासाठी सिद्ध व्हायचं असते. बचेंगे तो और भी लढेंगे, हे दत्ताजी शिंदेचं वाक्य आहे. मर्दाचं वाक्य लक्षात ठेवा. मर्दांचे विचारच तुम्हाला उत्साह वाढवतात. काय ते 65 विचार, कसं होईल, काय नाही, काय होईल, कसं होईल, काय होते, तू जे करशील तेच होते. लोक म्हणजे लोक ज्या गोष्टीला घाबरतात, तुमच्या मरणाची जर मरण तुम्हाला मरण यावं म्हणून ज्या कोणी दुआ करत असतील त्या दिवशी तुम्ही जिवंत जगण्याची आणि तेही उत्साहानं जगण्याची शपथ घ्या. कभी हारने का इरादा हो तो, कभी हारने का इरादा हो तो उन लोगों को याद कर लेना जिन्होंने कहा था कि तुमसे ना हो पाएगा. आणि मित्र हो, जी गोष्ट इतर होऊ शकत नाही तुझ्याने म्हणून सांगतात त्याला ती करून दाखवण्याच्या दिशेने तुम्ही जेव्हा वाटचाल करायला लागाल, तुमची क्षमता, कौशल्य, शहाणपण, तुमचं सामर्थ्य पणाला लावून आणि त्या दिशेने जे घोडदौड कराल, छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण करण्यासाठी अथक घोडदौड केली ते त्यांचं जीवनपट एकदा अभ्यासून पहा. तुमच्यामध्ये तुमच्या शरीराचा कण न कण उत्साहानं काम करायला सुरुवात करेल.
अरे आपल्याकडे हिमालय एवढे उत्साह वाढवणारे विचार देणारी माणसं, हिमालय एवढे चारित्र्य असणारे माणसं, चरित्र असणारी माणसं आपल्या सोबत आहेत आणि आपलं ते दैवत आहे. आणि त्या दैवतांचं वाचन, त्या दैवतांचं चिंतन जर तुम्ही करायला लागला तुमच्या हत्तीचं बळ येईल. जगातले सर्वच जवळपास अनेक जण छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी चरित्राला स्मरून काम करायला, वाटचाल करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यांना आयडॉल छत्रपती शिवरायांना मानलं होतं जगातल्या अनेक विचारवंतांनी, अनेक सैनिकांनी, सेनापतीने देखील. इतकं ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, आपण एकदा समजूनच घेतलं पाहिजे. तर मित्र, तुम्हाला अशा प्रेरणादायी विचारांचं आणि वाट पाहत बसू नका, वाट चाला. जसा जसा प्रवास व्हायला लागेल ना आणि जसा जसा तुमचा ध्येयाचा मुक्काम जवळ यायला लागेल तसा तसा उत्साह तुमचा वाढायला लागेल. यश पाहत वाटचाल करा, अपयश पाहत वाटचाल करू नका. काय पाहताय तुम्ही? मी नापासच होईल, माझं कसं होईल? नापास होईल नाही काय मी, नाही का? नापास होईल म्हणून विचार करता. अरे भिकाऱ्याच्या भूमिकेत जगून राजा बनता येत नाही आणि राजाच्या भूमिकेत जगणारा माणूस कधी भिकारी होत नाही. आपला जन्म वाट पाहण्यासाठी नाही, वाटेने चालण्यासाठी आहे, ध्येयाच्या दिशेने. आणि संयमामध्ये सामर्थ्य आहे. एखादी गोष्ट जन्म घेण्यासाठी एक वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका. धीरापोटी फळे रसाळ गोमटी, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असे प्रेरणादायी विचार ऐका, वाचा, सांगा, बोला, लिहा. असाध्याचे साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. निश्चयाचे मळ तुका म्हणे, त्याची फळ निश्चय करा तेच फळ आहे. ओले मूळभेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. हा तुकाराम महाराजांचा प्रयत्नवाद आपण समजून घेतला पाहिजे आणि मनाची प्रसन्नता वाढवणारे विचारच आपण वेचले पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जे काही साध्य करायचं आहे ती मनाच्या प्रसन्नतेवर, आणि मनाची प्रसन्नता असल्याशिवाय उत्साह राहतच नाही. रात्रीनंतर दिवस येणार आहे, अंधार आहे तर उजेड लावता येतो यावर विश्वास असला पाहिजे. अपयशाला यशात रूपांतर करता येते यावर विश्वास असला पाहिजे. दुरावा झाला असाल तर जवळीकता निर्माण करता येते यावर विश्वास असला पाहिजे. वैऱ्याला सुद्धा मित्र बनवता येते यावर विश्वास असलाच पाहिजे. वैरत्व मित्रत्वात रूपांतर करता येते यावर विश्वास असला पाहिजे. बेहतर से बेहतर की तलाश करो, बेहतर से बेहतर की तलाश करो. मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. टूट जाता है शीशा, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से. टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो. मित्र, बिना संघर्ष कोई महानता नाही होती. हे सगळे प्रेरणादायी विचार विचारवंतांनी मांडलेले आहेत, कवींनी मांडलेले आहेत, ते मी तुमच्या समोर ठेवायला लागलेलो आहे. हे हिंदीमधले, उर्दूमधले. संघर्षाला काही जण घाबरतात. संघर्ष आला की आता संघर्ष करावं लागणं म्हणजे आपल्या जीवनात आता काहीच राहिलं नाही असा विचार करून माणसं संघर्षालाच घाबरतात. जेव्हा माणूस जेव्हा संघर्षाला घाबरतो, नवा निर्मितीला जेव्हा घाबरतो, अडचणीची मूळ समोर आल्यानंतर तुम्ही थांबत असाल तर तुमचा नांगर पुढे जात नाही. माझे बाबा जेव्हा नांगर हाकायचे तेव्हा त्यांच्या नांगराच्या आड जर मूळ आले ना, ते तिथंच थांबत नसत. त्या मुळीवर कच 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 कुऱ्हाडीचे घाव घालून तिला बाजूला फेकून नारळ, पुन्हा नांगर पुढे. म्हणजे अडचणीला असं बाजूला सारून पुढे जाताच आलं पाहिजे तुम्हाला. बिना संघर्ष कोई महान नहीं होता,
बिना कुछ किए जय जयकार नहीं होता, जब तक नहीं पड़ती हथौड़े की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता, जब तक नहीं पड़ती हथौड़ी की चोट तब तक कोई पत्थर भगवान नाही होता. असा प्रेरणादायी विचार आपण कवींनी साहित्यिकांनी लिहून ठेवलेलं आहे. सगळं तुम्ही वाचलं पाहिजे. जी माणसं रोज प्रेरणादायी विचार ऐकतात, प्रेरणादायी विचाराचे पुस्तकं वाचतात, पानचट पुच्चकट असले काही पुस्तकं वाचत बसतात, काल्पनिक काल्पनिक सगळं, अरे ते द्या फेकून. असे प्रेरणादायी विचार ऐका, प्रेरणादायी विचार वाचा. कुठलं तरी वैभव लक्ष्मी व्रत म्हण, कुठलं काय म्हण, लक्ष्मी 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 म्हणत बसा, नाचत बसा घरात. आणि नाचत बसल्यानं लक्ष्मी लक्ष्मी म्हणल्यानं लक्ष्मी येते. लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आपली सकारात्मक कृती, सकारात्मक उक्ती, सकारात्मक साधना करावते. साधनेच्या बळावर सामर्थ्य निर्माण होते. असं आळसेल्यानं झोपून असं लक्ष्मी लक्ष्मी म्हणल्यानं लक्ष्मी तुम्हाला यायला तिला काही काम नाही की काय. लक्ष्मी त्याच्याच जवळ राहते ज्याच्यामध्ये कार्यशीलता आहे, उपक्रमशीलता आहे, ज्याच्यामध्ये उत्साह आहे, आनंद आहे. आणि उत्साहानं आत्मविश्वासानं जो माणूस आपलं ध्येय प्राप्त करतो आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, जोडून उत्तम व्यवहार करतो आणि जो पैसा प्राप्त करतो. आणि पैसा प्राप्त झाला की आर्थिक समस्या दूर होतात. आर्थिक समस्या दूर झाला की उत्साह होतो. आर्थिक समस्येने ग्रस्त झालेली माणसं लक्ष्मी लक्ष्मी बस करत बसल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी प्राप्त नाही होणार कधीच. लक्ष्मी ही कामातून निर्माण होते. सरस्वती म्हणजे ज्ञानाचं प्रतीक जर तुम्ही समजत असाल तर ती सुद्धा साधनेतूनच साध्य होते. ज्ञान सुद्धा कर्मातूनच प्राप्त होते. धन सुद्धा कर्मातूनच प्राप्त होते. प्रतिष्ठा सुद्धा, वैभव सुद्धा कर्मातूनच प्राप्त होत असते. चांगल्या कृती, चांगल्या उक्तीतूनच हे सगळं प्राप्त होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत काय आहात यासाठी प्रयत्न करू नका. आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट. यावर तुमची श्रद्धा, यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. लोक काय म्हणतील या विचारानं जी माणसं त्रस्त असतात ती कधीच उत्साही राहू शकत नाही. क्या कहेगे लोग, ये बहुत बडा रोग. तुम्हाला माहित असते ना तुमच्या कृती उक्तीची सत्यता, आणि मग तुम्ही दुसऱ्यांना कशाला विचारत बसता. तुम्ही तुमच्या विचाराचे, तुम्हीच तुमच्या कृतीचे, तुम्हीच तुमच्या उक्तीचे साक्षीदार आहात. आय एम अ राईट, तर तुम्ही राईट असाल तर तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही मित्रांनो. आय एम अ राईटच्या भूमिकेत जगा, आय एम अ स्ट्रॉंगच्या भूमिकेत जगा. आणि दुसऱ्यांकडे अपेक्षेनं पाहू नका. कोणीतरी मला राईट म्हण, अरे तू राईटच आहे, सोन्याला सोनं म्हणायची काय गरज आहे. कोणी ज्याला सोनंच कळत नाही ते तू सोन्याला सोनं कसं म्हणेल त्यानं. परिसराला कधी बघितला नाही समजा एखाद्यानं, समजा जी कल्पना आहे का वस्तू आहे तुम्ही बघा, ते ज्या मी एवढं सांगतो, सोन्याला सोनं हे सोनं आहे, हे हिरा आहे, हे ज्याला माहीतच नाही तो दगड समजून हिरा जरी दिला हाताला, अरे चमकणारा दगड आहे, फेकून देईल, फेकून देईल तो. मग त्याचा अर्थ असा आहे की ज्याला पारख नसते, ज्याला अनुभव नसते तुमचा, ती माणसं तुमच्याबद्दल केलेल्या मूल्यांकनाबद्दल तुम्ही कशाला चिंतित होता. सत्य सत्य मन केले ग्वाही मानिले नाही ही बहुमता, हा विचार मनात ठेवा. सत्य असत्य याला काय ग्वाही ठेवा. का कशाला कोणाला साक्षीदार ठेवता. तुम्हा तुमच्या मनाला साक्षीदार ठेवा. सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता, हा संत तुकाराम महाराजांचा अतिशय प्रेरणादायी विचार आहे. तुम्ही दुसऱ्यांना साक्षीदार ठेवून कशाला जगता. तुम्ही जर राईट असाल, आय एम अ राईट. काही जर चुकला असेल, मॅन इज बंडल ऑफ द मिस्टेक. एखादी गोष्ट जर तुमच्या हातून चुकली असेल तर ती चूक पुन्हा करू नका. त्या चुकीबद्दल क्षमा मागा आणि पुन्हा नव्यानं वाटचाल करा.
घोड्यावर बसणारा माणूसच पडतो, रांगणारा आणि झोपलेला पडत नसतो मित्रांनो. रांगणारा आणि झोपलेला पडत नसतो. मोठे माणसांच्या चुका होत असतात. आणि चूक म्हणजे ते मग तुमचं कमीपणा नाहीये, ते कार्य. मग तुम्ही वाटचाल करत असताना एखादा जर पडला, एक जण मला की मी घोड्यावरून कधीच पडलो नाही. का म्हटलंय लोकांनी, कधी घोड्यावरच बसलो नाही. असे घोड्यावरच न बसणारी माणसं जर एखादा व्यक्ती घोड्यावरून पडल्यानं हसत असेल तर त्याला विचारा, तुझी लायकी आहे का घोड्यावर बसण्याची? नाही नाही नाही, आपण घोडा बघलं कीच पळून जातो, लुगड्यात जाऊन झोपून जातो जर एखादा म्हणत असेल तर. अशा लुगड्यात झोपणाऱ्यांची कशाला तुम्ही विचार करत बसता? अशा निष्क्रिय आणि कार्यशून्य माणसाच्या, अरे ज्याच्या बायको त्याला कवडीची किंमत देत नाही, त्याच्या विचाराला काय किंमत देऊन तुम्ही उदास निराश होताय? एक जण मला म्हणला, सर त्यानं माझ्यावर टीका करायलाय. आणि काय मग काय करतोस म्हणलं आता तो? नाही, उदास निराश झालो म्हणलं आम्ही. त्याची काय उंची आहे? कार्याची उंची काय? विचाराची उंची काय? भावनेची उंची काय? कल्पनेची उंची काय? नाही, काही नाही. मग काही नाही त्याचा कशाला विचार करत बसलास? आयुष्य पुढं जायला शिका. पुढं जायला शिका, थांबू नका. थांबलेला संपतो आयुष्यात, लक्षात ठेवा मित्र. स्वच्छता ही तुम्हाला उत्साहवर्धक ठरते. मग ही स्वच्छता, बाह्य स्वच्छता आणि आंतरिक स्वच्छता. तुमच्या डोक्यात कचरा असेल, तुमच्या मनात कचरा असेल, नकारात्मक विचाराचा, नकारात्मक भावनेचा, नकारात्मक कल्पनेचा मनात आणि डोक्यात कचरा असेल, मनामध्ये कोणाचा तरी वाईट करण्याचा विचार असेल, तर तुम्ही तुमच्या नजरेत पडाल. तुम्हाला ते नकारात्मक विचार सतावतील. एक मुलगा असा विचार करत होता रात्री बेकायदेशीर मार्गानं मोठं होण्याचा. पण बेकायदेशीर मार्गानं मोठं होण्याचा विचार करत असताना त्याच्या परिणामाची जाणीव होऊन तो अस्वस्थ होत होता. अस्वस्थ झाला तरी सकाळ उठल्यानंतर तो त्याच्या आईला म्हणाला, आई मी आता उद्यापासून श्रीमंत होण्यासाठीचे मार्ग अवलंबतो आहे आणि त्यासाठी तुझे आशीर्वाद असू दे. ती आई एवढंच म्हणाली, तू रात्रभर ज्या गोष्टीमुळे झोपला नाहीस ना, असा कुठलाच मार्ग अवलंबू नको. तुझी झोप ज्यामुळे खराब होऊन जाईल, म्हणजे नकारात्मक विचार करून अभ्यास करताना नाही, तशा नकारात्मक गोष्टीच्या मार्गानं खलनायकच होशील. तू नायक होणार नाहीस. विधायक मार्गाने किती त्रास होऊ दे, तुम्ही नायक म्हणून जगासमोर राहाल. आणि बेकायदेशीर मार्गानं तुम्ही कितीही मोठे व्हाल, तुम्ही खलनायक म्हणूनच राहाल. तुमचा मार्ग नायकाचा असलाच पाहिजे. म्हणून